हॅलो आज आपण शंकरपाळे बनवलेले आहेत. तर नॉर्मली आपण जसे शंकरपाळे बनवतो तसेच बनवायचे, फक्त त्याचा जो आपण डो बनवतो तो जरा सॉफ्ट बनवायचा. सुरुवातीपासूनच एकदम सॉफ्ट मळण्यापासूनच एकदम सॉफ्ट घ्यायचं, कडक बनवायचा नाही जास्त. तर मग त्या अशा एकदम खुसखुशीत होऊन जातात. आता हे मी थोड्याशा डार्क केलेल्या आहेत. तर ही थोडीशी बघा तुम्ही, थोडीशी कडक झाली. आपल्या तळण्यावर पण असते. हे थोड्याशा अशा जास्त तळल्यामुळे ह्या मग कडक होतात. मग ह्याचं थोडंसं प्रमाण आपण नॉर्मल तळलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी खसखस घातलेली आहे, जी आपण मोदकमध्ये वगैरे घालतो. हे बघा, ह्याच्यामध्ये ही खसखस आपण ॲड केलेली आहे. तर सध्या लहान मुले फार खेळतात. तर मग खसखस जी असते ती आपली ब्रेनला, मेंदूला शांत ठेवते. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये बनवताना कसं बनवायचं, जशी आपण चपाती बनवतो ना फोल्ड करून, त्याप्रमाणे मध्ये जसं आपण तेल लावतो त्याप्रमाणे खसखस लावायची आतल्या साईडला वगैरे. मग काय होते, ही अशी हे बघा. आणि कमी तळल्यामुळे तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत झालेले आहे. जास्त लाल बनवल्या नाही आहेत आपण, थोड्याशा बदामी याच्यावरच बनवलेले आहेत. या आतल्या साईडला मग अशी खसखस फोल्ड करायची, जसं तेल लावतो तशी खसखस टाकायची. मग लहान मुलांना खूप आवडतात आणि त्यांना झोपही शांत लागून जाते आणि त्यांचा ब्रेनही शांत राहतो. तर याच्यामध्ये तुम्ही तीळ पण, आता विंटर आहे, विंटर सीझन, तर तुम्ही याच्यामध्ये तीळ पण ॲड करू शकता. खूप छान होतात. तर नक्कीच ट्राय करा. हे बघा, एकदम सॉफ्ट झालेले आहेत त्या, खुसखुशीत एकदम, आणि दिसायलाही खूप छान लागतात, खूप टेस्टी होतात. ह्या आपल्या खसखशीच्या शंकरपाळ्या आहेत. अशीच सेम तुम्ही तिळाची पण बनवू शकता शंकरपाळी. चलो बाय.